चव्हाणवाडी ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश। शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का। गावातील विकास कामे आमदार असताना केली त्याच्या दुप्पट वेगाने करणार खासदार सुनील तटकरे। ज्या वेगाने आमदार असताना चव्हाणवाडी गावातील विकास कामे केली, आता त्याच्या दुप्पट वेगाने विकास कामे करून आपल्या गावाची सेवा करणार असे प्रतिपादन रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना व्यक्त केले। माणगाव तालुक्यातील महाड विधानसभा मतदारसंघातील चव्हाणवाडी ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम चव्हाणवाडी गावात खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण विभाग प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, प्रदेश युवक सचिव दीपक जाधव, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शादाब गैबी, तालुका अध्यक्ष काका नवगणे, ज्येष्ठ नेते महादेवराव बक्कम, शेखर शेठ देशमुख, महाड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, प्रदेश युवक उपाध्यक्ष सुशांत जांभरे, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदय अधिकारी, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुभाष दळवी, माजी सभापती संगीता बक्कम, पंचायत समितीचे माजी सदस्य शैलेश भोनकर, संदेश मालोरे, महेश महाजन, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, युवक तालुका अध्यक्ष रुपेश तोडकर, ॲडव्होकेट सुशील दसवते, माणगाव शहर अध्यक्ष सुनील पवार, संतोष यादव, अशोक पाटील, दाखणे उपसरपंच दीपक उभारे, चव्हाणवाडी गावचे अध्यक्ष प्रमोद मोरे, पारुनाथ मुंडे, उद्धव जाधव, वीरेश शिरुणकर आदींसह दाखणे ग्रामपंचायत हद्दीतील तसेच माणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चव्हाणवाडी गावचा हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष शादाब गैबी यांच्या विशेष प्रयत्नांनी घेण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना खासदार तटकरे पुढे म्हणाले की माणगाव रोहा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात असताना या गावाने माझ्या राजकीय जीवनात सन 1995, 1999 व 2004 या 3 वेळा मोठी ताकद माझ्या पाठीशी उभी केली। त्यामुळे या गावचे व माझे विलक्षण असे अतूट नाते आहे। त्या काळात आमदार असताना आपण गावातील विकास कामे केली। नंतरच्या काळात हा गाव महाड विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला। या गावाच्या विकासासाठी सदैव आपण प्रयत्नशील राहिलो। विकासाच्या मुद्द्यावर मी वेळोवेळी निवडणुकांना सामोरे गेलो। जनतेनेही त्यामुळे मला भरभरून असे आशीर्वाद माझ्या प्रत्येक निवडणुकात मला दिले। दिल्ली, मुंबई औद्योगिक वसाहतीमुळे हा सारा भाग विकसित होत असून या ठिकाणी रोजगाराच्या संधी तरुणांना नजीकच्याच काळात निर्माण होतील। यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे आवश्यक आहे। आपल्या परिसरातील माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळ, निजामपूर येथील शैक्षणिक संस्थेत वेगवेगळे अभ्यासक्रम आपण सुरू करीत आहोत। आदिती आज राज्याच्या महिला व बालविकास खात्याची मंत्री आहे। महिला बचत गटाची चळवळ प्रभावीपणे उभी करून महिलांच्या पाठीशी ताकद उभी करू। चव्हाणवाडी गावचा आजचा हा पक्ष प्रवेश सुखावणारा व आम्हाला ऊर्जा देणारा असून गावातील ट्रान्सफरचा प्रश्न सोडविला असून 2-4 दिवसात या कामाची सुरुवात होईल। पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कामासही लवकरच सुरुवात होईल। ही दोन्ही कामे 24 तासाच्या आत आपण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। गावातील प्रलंबित जी काही विकास कामे असतील ती देखील पुढच्या काळात टप्प्याटप्प्याने पूर्ण करू असे अभिवचन खासदार तटकरे यांनी देत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ताकद उभी करा असे सांगून सर्व प्रवेशकर्ते, ग्रामस्थ, बंधू भगिनी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले। प्रास्ताविकात बोलताना चव्हाणवाडी गावचे ग्रामस्थ दीपक उभारे यांनी आजचा तुमचा चव्हाणवाडी ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश शादाब गैबी यांच्या प्रयत्नांनी जुळवून आला असे सांगत चव्हाणवाडी गावात खासदार तटकरे साहेबांनीच विकास कामे केली असून यापुढेही गावातील काही छोटी मोठी विकास कामे असतील ते तटकरे साहेब करतील असा विश्वास बोलून दाखविला। यावेळी चव्हाणवाडी गावचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ, बंधू भगिनी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाखणे गावचे सामाजिक कार्यकर्ते पारुनाथ मुंडे यांनी केले। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।